झालाय, इकडे नाशिकला जबरदस्त आलाय, सिल्लोड, कन्नड, इकडे वरचा पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे झाला पाऊस. हा हा. ढगावाद असलं काळ जर आभाळ झालंय. लय पाऊस आहे तुम्हाला काय काय ठिकाणी. हा आज करा का मध्यम का असा पाऊस आहे. आज कोणत्या कोणत्या भागात पण बरं बोला. आज मध्यरात्री कोणत्या कोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे. आता मागे तुम्हाला मी पहिलेच सांगितलं रेकॉर्डिंग मध्ये, शेतकरी ऐकतील. विश्रांतीमध्ये सुद्धा पाऊस आहे, निव्वळ विश्रांती नाहीये. सोयाबीन काढून ठेवतात भरोशाने आणि सोयाबीन भिजून जाईल, तर त्या शेतकऱ्यांना सल्ला दिला होता. त्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सुरू झालाय. छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा दुपारनंतर चांगला जोर धरणार आहे. काही ठिकाणी वारे पण याच्यामध्ये असणार आहे. जालन्यामध्ये ठिकठिकाणी षटकारे बिटकारे मध्यम, काही ठिकाणी बरा असा पाऊस पडणार आहे. आणि संध्याकाळपर्यंत मध्यरात्रीपर्यंत तोच पाऊस अलीकडे वाशिम पर्यंत मजल मारणार आहे. जालना, परभणी, बीड अशा भागांना देखील मजल मारणार आहे. नगरमध्येही बऱ्याच ठिकाणी होईल. पैठण, गंगापूर परिसर आहेच, मनमाड, धुळे, नंदुरबार, जळगाव अशा भागांना पाऊस आहे. बुलढाण्यामध्येही काही ठिकाणी तो पाऊस होणारच आहे. आणि ज्या ठिकाणी आभाळ दिसेल पश्चिम भागाकडनं, तो म्हणजे पूर्व विदर्भातला भाग, त्यांनी सुद्धा सतर्क राहायचं आजच्या दिवस सुद्धा. तरी सर पिकांना धोका, कापूस किंवा सोयाबीनला धोका होणार? धोका म्हणजे पाणी देणारे जे शेतकरी असतील ना, त्यांना धोका होऊ शकतो. कारण की उपसर्गी पण वार आहे याच्यामध्ये खूप. वारे अवकाळी वारे का? हो, अवकाळी वारे. नंतर ते सांगितलेच तुम्हाला परतीचा प्रवास. हो, परतीचा प्रवास सांगितला. फक्त आता काय करा, परतीच्या प्रवासामध्ये शेतकऱ्यांनी, विशेष करून हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी आणि पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी, विदर्भ सुद्धा, सरकीच्या सोयाबीनच्या रानात पाणी साचलं नाही पाहिजे असं काहीतरी करा. कारण की कंटिन्युटी जास्त आहे. पुढे थोडा पाऊस 21-22 आसपास येणारच आहे मोठा, आणि तो वाढत जाणार आहे. गॅप शक्यतो टळणारच आहे, गॅप नाहीच मिळणार काही ठिकाणी. नाशिककडे सुरुवात दमदार होईल, पण ती दमदार सुरुवात सुद्धा मोठ्याने होऊ शकते काही ठिकाणी. भरपूर बाष्प येणार आहे. हो ना, आमच्याकडे पण बघा असं काळ जर आभाळ झालेला आहे. तरी दुपारच्या रात थोडे शिपका सापका आलता पाऊस आता. तरी आता आमच्याकडे मध्यरात्री येऊ शकते अजून. नक्कीच. सर सांगा सगळ्या शेतकऱ्यांना, विश्रांती एवढी विश्रांती नाहीये, जसं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलोय. म्हणजे ह्या 20 तारखे म्हणजे अधून मधून तारखेला पाऊस येणार. 20 तारखेपर्यंत अधून मधून येणार आहे. पण आजची 15 तुम्हाला मी पहिले सांगितलं दाट आहे, जरा सतर्क राहा. हो, आजची. हो, चालेल. ठेवू का सर? चालतं सर, धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल.